Oh. सर आवाज येत नाही तुमचा म्यूट केला सर तुम्ही म्यूट केलंय हो का हो मला? हो 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 या सॉरी 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 समजून घ्या रे होतं कधी कधी. काय सांगत होतो तर ज्यांनी कोणी चॅटबॉक्स मध्ये अटेंडन्स टाकलेली आतापर्यंत त्यांचं अटेंडन्स मार्क झाली नाही कारण मी रेकॉर्डिंग बंद केलेलं होतं. मी रेकॉर्डिंग आता चालू केलंय. इफ यू वॉन्ट टू पुट युअर अटेंडन्स देन यू कॅन पुट इट नाउ ऑनवर्ड्स. ओके सो वी गॉट ओनली 51. 20 आर absent, नियर अबाउट 20. का बरं एवढे absent राहतायत? ठीक आहे. सो लेट अस गो अहेड विथ कुठपर्यंत झालं होतं आपलं काल? Anyone remembers? Can anyone tell me what part we covered? सेंट्रिफ्युगल पंप. प्रिन्सिपल Centrifugal pump covered. No sir, diagram. डायग्राम. Okay, Diagram we have covered principal part of the principle. आपण प्रिन्सिपलचा थोडासा पार्ट बघितला. त्याच्यानंतर मी तुम्हाला ठराविक डायग्राम्स दाखवल्या पंपच्या. त्याच्यानंतर मी एक तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला युट्यूबचा की त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं की वर्किंग ऍक्च्युअली कसं होतंय पंपचं. Okay, so let us go ahead with now complete discussion on this centrifugal pump. Kasa asतो centrifugal pump? See, you will have such one circle first. It will not be a circle actually. हा सर्कल नसतो. हा काय असतो? हा व्हॉल्यूट असतो. या व्हॉल्यूटचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगतो आता. फर्स्ट लेट अस विल सी व्हॉट इज मीन बाय व्हॉल्यूट. देन विल सी दी फर्दर पार्ट. ओके, व्हॉल्यूट केसिंग आपण नाव दिलं ना त्याला. असा सर्कल असतो आहे का नाही आणि सर्कलला सेंटर पण असतो. हा सर्कल असतो, ह्या सर्कलला सेंटर असतो. तर ह्या सर्कलच्या प्रत्येक पॉइंट सेंटर पासून कसा असतो? इक्विडिस्टन्स असतो. म्हणजे याची रेडियस कशी असते? कॉन्स्टंट असते. रेडियस इज कॉन्स्टंट. व्हॉल्यूट मध्ये काय होतं? व्हॉट हॅपन्स इन व्हॉल्यूट? इन व्हॉल्यूट केसिंग रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे पहिल्यांदा रेडियस एवढी, त्याच्यानंतर रेडियस एवढी, त्याच्यानंतर रेडियस एवढी. Okay, then radius will be this much. Then radius will be this much. Okay, then radius will go this much. So this curve, such a curve, which we will get after joining all these points. The curve which we will get after joining all these endpoints is called as volute. व्हॉल्यूट समजलं का? सर्कल मध्ये काय असतं? रेडियस कॉन्स्टंट असते. व्हॉल्यूट मध्ये काय होतं? रेडियस वाढत 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 जाते. ठीक आहे, हा व्हॉल्यूट कर्व म्हटला जातो. नाव हियर वी विल कन्सिडर सर्कल इटसेल्फ अँड व्हॉल्यूट. ओके, केसिंग कसं असणार आहे? व्हॉल्यूट केसिंग असणार आहे. What I will do is just wait. Okay, so I got some jadoo. What it is doing, it is irritating me again and again. So volute casing will be like this. All right. What is happening?
issue here. Sorry guys, ड्राईव्ह मध्ये थोडा प्रॉब्लेम होतोय. कसं होतंय, बोर्ड नसल्यामुळं trying to get it done, but it will irritate a bit. Okay, so done it. This is the delivery pipe. This is volute casing. So what is mean by volute casing that we discussed yesterday? Still once again I will tell you volute casing म्हणजे काय. तर इथे बघा एरिया छोटा आहे आणि जसं जसं तुम्ही पुढे याल तसा एरिया मोठा होत जाईल. एरिया विल गो ऑन इन्क्रीजिंग. कशातला एरिया आहे तर ह्या इम्पेलर आणि या केसिंग मधला एरिया आहे. दिस इज द एरिया बिटवीन दिस इम्पेलर अँड दिस केसिंग. ओके. आता इम्पेलर नुसता असा होता का तर नाही. इम्पेलर वॉज हॅव्हिंग अ डिफरंट शेप. Let me draw impeller. Impeller is something which have curved blades. Curved blades. त्या ब्लेडलाच काय नाव आहे? That blades are known as vanes. V-A-N-E-S, vanes. So, impeller has curved blades which are known as vanes. ओके. तर हा इम्पेलर जो आहे ना, हा इम्पेलर असतो सर्क्युलर. दिस इम्पेलर विल बी सर्क्युलर इन नेचर. Impeller will be circular and the casing will be having a volute shape. तर ह्या दोघांच्या मधला जो गॅप आहे हा गॅप इन्क्रीजिंग आहे, वाढत वाढत जाणार आहे. इन्क्रीजिंग एरिया. गेट इट. तर आता होतं काय, लेट अस वी विल सी द वर्किंग. लेट अस फर्स्ट इमॅजिन, अज्युम करा की इथं एक वॉटर ड्रॉपलेट आहे. Here one water droplet is present. Here one water droplet. Here one water droplet. Here one water droplet. Here water droplet. So water droplets are present this way. Many water droplets are present here. So tell me now, what will happen if I will start rotating this impeller? जर मी या इम्पेलरला रोटेट करायला सुरुवात केली तर काय होईल? What will happen? Water will also move. करेक्ट. व्हेन आय रोटेट दिस इम्पेलर, मी ज्यावेळेस इम्पेलरला फिरवतो, ह्या इम्पेलरच्या ब्लेड्सला फिरवतो, त्यावेळेस ते इम्पेलर त्या पाण्याला देखील गोल फिरवतं. दॅट इम्पेलर ऑल्सो मेक्स दी वॉटर टू रोटेट अँड वॉटर ऑल्सो स्टार्ट्स रोटेटिंग. पाणी पण फिरायला सुरुवात होती. अँड यू नो, व्हेनेवर समथिंग रोटेट्स, what happens? Whenever something rotates, what happens? Centrifugal force come in picture. बरोबर आहे का? शिकलाय का हे? हो, येस. सेंट्रिफ्युगल दोन प्रकारचे फोर्स असतात रोटेटिंग मध्ये. कुठले कुठले? सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल. Very correct. Centripetal force and force. centrifugal force. Centripetal means acting towards the center and centrifugal means acting away from the center. Away from. Centrifugal force act होतो म्हणजे काय होतं? When this water particle starts rotating, centrifugal force means the force in outward direction gets applied. असा force apply होतो.
ह्या वॉटर ड्रॉपलेट वरती. वॉटर ड्रॉपलेट वर कुठला फोर्स झाला? सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय झाला आणि वॉटर ड्रॉपलेट बाहेर फेकले जायला लागले. वॉटर ड्रॉपलेट्स आर बीइंग फोर्स्ड आउट. क्लिअर? ते ड्रॉपलेट बाहेर फेकले गेल्यामुळं त्या ड्रॉपलेट्सना व्हेलॉसिटी मिळाली. वॉटर ड्रॉपलेट्स बाहेर फेकल्यामुळे त्यांना काय मिळाली? त्यांना व्हेलॉसिटी मिळाली. व्हेलॉसिटी मिळाली म्हणजेच त्यांना मिळाली कायनॅटिक एनर्जी. म्हणजे इथं काय झालं बघा, इम्पेलर कडे कुठली एनर्जी होती? इम्पेलर कडे होती रोटेशनल एनर्जी. इम्पेलर वॉज हॅव्हिंग रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी. इम्पेलर कडे रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी होती. त्यानं काय केलं? इम्पेलरनं ती एनर्जी सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये कन्वर्ट केली. ती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली? सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये कन्वर्ट केली. आणि त्या सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे काय झालं तर पाण्याला कुठली एनर्जी मिळाली? कायनॅटिक एनर्जी. कायनॅटिक एनर्जी. दिस वे द फर्स्ट एनर्जी कन्वर्जन टूक प्लेस. पहिलं एनर्जी कन्वर्जन झालं. कशातून कशामध्ये झालं? Mechanical energy into kinetic energy. Correct. This mechanical energy got converted into kinetic energy. मेकॅनिकलचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झालं. अँड नाउ दिस हाय कायनेटिक एनर्जी वॉटर ड्रॉपलेट्स आर मुव्हिंग हिअर. आता ते हाय कायनेटिक एनर्जी असलेले वॉटर ड्रॉपलेट्स इथे फिरायला लागले. आणि हे कशात फिरतायत? दीज आर मुव्हिंग इन ए पाथ विच इज हॅव्हिंग इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया. ते कशामध्ये मूव्ह होत आहेत? तर अशा एरियामध्ये मूव्ह होत आहेत की जिथं क्रॉस सेक्शनल एरिया वाढत चाललाय. These droplets are moving in a such area whereby area of cross section is getting increased. क्रॉस सेक्शन एरिया वाढत चाललाय आणि क्रॉस सेक्शन एरिया इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं? दिस कायनॅटिक एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी. Pressure काल energy. आपण बघितलं. Getting it? If some area is increasing, then what happens? Then kinetic energy gets converted into pressure energy. म्हणजे इथल्या वॉटर ड्रॉपलेट्स ना कुठली एनर्जी मिळाली? इथल्या वॉटर ड्रॉपलेट्स कडे हाय प्रेशर एनर्जी असते आणि हे हाय प्रेशर एनर्जी वॉटर ड्रॉपलेट्स काय होतात? डिलिव्हर आउट होतात. म्हणजे सेंट्रिफ्युगल पंप मधून जे बाहेर पाणी मिळणार ते कसं असणार आहे? प्रेशराइज्ड असणार आहे. प्रेशराइज्ड एनर्जी. म्हणजे आपण कन्वर्ट केली मेकॅनिकल एनर्जी इनटू प्रेशर एनर्जी. क्लिअर? आता ह्याच्यामध्ये काय झालं तर इथं हा सेंट्रिफ्युगल फोर्स तयार झाला. इथलं पाणी बाहेर गेलं पण इथं पाणी आलं कुठून? बरोबर. आता इथलं पाणी तर बाहेर गेलं सगळं. मग आता इथं पाणी येणार कुठून? सक्शन पाईप. सक्शन पाईप मधून इथं पाणी येणार. पण का बरं येणार पाणी? इथलं पाणी बाहेर का पडलं ते कळालं. का बरं बाहेर पडलं? कारण त्या पाण्याला आपण बाहेर फेकलं सेंट्रिफ्युगल फोर्सनी. पण पाणी आत का बरं येणार? व्हाय वॉटर विल कम इन? व्हाय वॉटर विल कम इन? सक्शन तयार होणार. Sir, water will come due to electrical energy. हा कशामुळे येणार? कोण तर म्हटलं इलेक्ट्रिकल एनर्जी मुळे. नाही रे मुलांनो, इलेक्ट्रिकल एनर्जी मुळे नाही. इलेक्ट्रिकल उलट एनर्जीचं फिरते एकच म्हणून. काम. सर उलट ते फिरताय वेव्ह म्हणून? साईडने अँटी क्लॉकवाईज फिरतात त्यामुळे सर ते सक्शन क्रिएट होऊन पाणी येणार. हा तर काय होतं सांगतो तुम्हाला. इथलं पाणी बाहेर पडलं त्याच्यामुळे इथं काय तयार झाला? इथं तयार Suction. झाला व्हॅक्यूम. बरोबर आहे का? एका ठिकाणाची जर हवा आपण काढून घेतली तर तिथं काय तयार होतं? तिथं व्हॅक्यूम तयार होतं. द सेम थिंग हॅपन्स हिअर. इथलं पाणी बाहेर केल्यामुळं इथं व्हॅकन्सी तयार झाली. इथं व्हॅकन्सी तयार झाली. यस, दिस व्हॅकन्सी इज नथिंग बट दी सक्शन प्रेशर. ह्या व्हॅकन्सीलाच काय म्हणायचं? सक्शन प्रेशर. हा सर पण बोला. सुरुवातीला तिथं पाणीच नसेल तर कुठून व्हॅक्यूम तयार होणार? व्हेरी करेक्ट क्वेश्चन. येणार आहे आपण त्याच्याकडे. व्हेरी करेक्ट क्वेश्चन. एकदम बरोबर प्रश्न आहे. हा तर आता आपण तात्पुरतं हे बघूया. म्हणजे काय झालं बघा,
इथलं पाणी बाहेर गेल्यामुळं इथं काय तयार झालं, सक्शन तयार झालं. गेट इट. आणि हे सक्शन काय होतं, या इथं अप्लाय होतं कशामध्ये, इम्पेलर आय. ह्या पार्टला काय म्हणायचं, इम्पेलर आय. तर इम्पेलर आय काय आहे, तर इम्पेलरच्या मधला सर्क्युलर पार्ट ज्या ठिकाणी आपण सक्शन पाईप कनेक्ट करणार आहे. सो व्हॉट इज इम्पेलर आय, इम्पेलर आय इज अ पोर्शन वेअर वी आर गोइंग टू कनेक्ट दी सक्शन पाईप. इथं आपण काय लावणार आहे, सक्शन पाईप लावणार आहे. मग इथलं सक्शन कुठं अप्लाय झालं, ह्या इम्पेलर आय मध्ये अप्लाय झालं, म्हणजेच सक्शन पाईप मध्ये अप्लाय झालं. आणि त्याच्यामुळं काय झालं, इथलं पाणी सक करून घेतलं गेलं, आत ओढलं गेलं. गेटिंग इट. सायकल लक्षात आली का कशी झाली ती. पहिल्यांदा काय झालं, Yes, व्हॉट sir. हॅपन्ड ॲट फर्स्ट टाइम, दी वॉटर प्रेझेंट इनसाइड द इम्पेलर इज रोटेटेड बाय द इम्पेलर. Because of rotation, water gains the centrifugal force. Because of centrifugal force, water is thrown away in the casing. And because of this, water gains the kinetic energy. Water start flowing in the casing. And because of this flow, the kinetic energy get converted into pressure energy. हा पहिला सेक्शन झाला. दुसरा सेक्शन आन्सरचा, ऍज दी वॉटर प्रेझेंट इन द इम्पेलर इज थ्रोन अवे. इथलं पाणी बाहेर टाकलं, ऍज द वॉटर प्रेझेंट इन इम्पेलर इज थ्रोन अवे, सक्शन इज क्रिएटेड इन द इम्पेलर. सक्शन पहिल्यांदा कुठं तयार झालं, इम्पेलर मध्ये तयार झालं. दिस सक्शन इज अप्लाइड ऍट इम्पेलर आय. हे सक्शन कुठं अप्लाय झालं, हे सक्शन अप्लाय झालं इम्पेलर आय मध्ये. आणि बिकॉज ऑफ दिस सक्शन वॉटर इज सक्ड इन. त्याच्यामुळे काय झालं, पाणी आतमध्ये ओढलं गेलं, पाणी आतमध्ये खेचलं गेलं. गेटिंग इट. समजलं हे, एवढं समजलं का. दोन सेक्शन, आन्सरचे दोन Yes, sir. सेक्शन आपण बघितले. येस आता सर. तिसरा सेक्शन Yes, म्हणजे काय माहिती का सर, सुरुवातीला इथं पाणीच नाही तर कुठून आलं, हा तिसरा सेक्शन आपण बघणार आहे. हे दोन सेक्शन सगळ्यांना समजले अगदी ओके मध्ये. ओके. तर आता ह्याच्यात काय होतं बघा, लक्षात घ्या. व्हॉट हॅपन्स हिअर. सो आय विल डिलीट दिस सेक्शन. What happens here, let us we will discuss that. तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं काय, तर ते पण बघूयात आपण. काय होतं, जर इथं पाणी नसेल सुरुवातीला, इथं सुरुवातीला पाणीच नाहीये, तर काय होणार, मोकळा पंप फिरणार. मग इथं पाणी नाहीये म्हणजे इथं काय आहे, हवा आहे, एअर आहे. Vacuum. गेटिंग इट. Vacuum. एअर आहे ना. If water is not present, then Yes, what sir. is present? Air. Air is present. At very first, ज्यावेळेस तुम्ही नवीन नवीन पंप विकत घेतलेला आहे, at very first, अगदी सुरुवातीला नवीन नवीन पंप आणलाय घरी, नवीन नवीन सेंट्रिफ्युगल पंप आणलाय, त्यावेळेस इथं काय आहे, त्यावेळेस इथं हवा आहे. गेटिंग इट. पाणी नाही आहे याच्यामध्ये. मग काय केलं आपण, वी रोटेटेड दी एअर. आपण कोणाला फिरवणार, एअरला फिरवणार. त्याच्यामुळे काय होणार, इथली एअर बाहेर जाणार, त्याच्यामुळे इथं व्हॅक्यूम क्रिएट होणार. पण हा व्हॅक्यूम हा फार कमी असतो, टू लेस व्हॅक्यूम. आपण एअर फिरवली ना, एअर बाहेर काढली, एअर बाहेर काढल्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये फार कमी व्हॅक्यूम राहिला, फार कमी सक्शन तयार झालं, पुरेसं सक्शन तयार झालेलं नाही. टू लेस व्हॅक्यूम, हेन्स water cannot be sucked in. Hence water cannot be sucked in. Clear? Just a second, your CC has arrived here. You want to discuss something. हा, ओके, लेट अस कंटिन्यू. काय झालं इथं, जे सक्शन क्रिएट झालं ते टू लेस व्हॅक्यूम आहे. इट्स टू लेस व्हॅक्यूम, हेन्स वॉटर कॅनॉट बी सक्ड इन.
पाणी आतमध्ये ओढलं जाणार नाही. सर तुम्ही काय म्हणताय व्हॅक्यूम कमी तयार झालं? तुम्ही काय तिथं जाऊन मोजलं का? ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे? तर ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे की हे जे सक्शन क्रिएट होतं, हे सक्शन कशावर डिपेंड असतं? सक्शन क्रिएटेड डिपेंड्स ऑन, सक्शन क्रिएटेड कशावर डिपेंड आहे? डेन्सिटी ऑफ फ्लुइड which is rotated. बघा मी आता काय म्हणतोय इथं, हे जे इथं सक्शन तयार होतं ना ह्याच्यामध्ये, ते सक्शन कशावरती डिपेंड आहे? तर ते सक्शन डेन्सिटीवर डिपेंड आहे. कुणाच्या डेन्सिटीवर डिपेंड आहे? जे फ्लुइड तुम्ही इथं रोटेट करताय ना त्या फ्लुइडच्या डेन्सिटीवर सक्शन डिपेंड आहे. मग एअरची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी आहे. गेटिंग इट? एअर हॅज व्हेरी लेस डेन्सिटी ॲज कम्पेअर टू वॉटर. That is why that suction will not be sufficient to suck the water. त्याच्यामुळं ते सक्शन करायला सफिशियंट नाहीये. नुसती एअर सक्शन क्रिएट करू शकत नाही. मग काय करायचं आता? पर्याय काय त्याला? ऑप्शन काय? तर त्याचा ऑप्शन आहे या पंप मध्ये पाणी भरायचं. या पंप मध्ये काय करायचं? या पंप मध्ये पाणी भरायचं. किती पाणी भरायचं? वरून पाणी भरायचं इथून. आणि किती भरायचं? till the casing fills completely and suction pipe fills completely. I am talking about large capacity pumps. आपण हे कुणाबद्दल बोलतोय? मोठ्या कॅपॅसिटी वाले पंप जे विहिरीवरती आहेत, नदीवरती आहेत. मोठ्या कॅपॅसिटी जे आहे ना 5 HP 10 HP चे पंप म्हणतात ना, त्या मोठ्या प्रकारच्या पंप्स बद्दल आपण बोलतो. तर काय करावं लागतं? आपल्याला सुरुवातीला ह्याच्यामध्ये पाणी भरावं लागतं. We need to fill the pump completely with water. Getting it? आता मला सांगा, हे कुणी केलंय का? कुणाच्या तरी शेतामध्ये पंप आहे, विहिरीवरती पाण्याचा पंप आहे आणि त्यांनी पाणी भरलंय, असं कोण आहे का आपल्यात? सर पाणबुडी टाकल्यावर डायरेक्ट विहिरीत. पाणबुडी वेगळी. आपण पाणबुडी शिकतोय का? आपण पाणबुडी नाही शिकत. बरं. आपण साधा सेंट्रिफ्युगल पंप शिकतोय. तो पंपचा वेगळा प्रकार झाला. कुणी पाणी भरलंय का ह्याच्यात? सांगा बरं चला. बघितलंय सर, भरलं नाही. बघितलंय? बरं ठीक आहे. आता मला सांगा, फक्त पाणी भरताना बघितलंय का अजून काय भरते तो? एनीवन हो नोज? सर, फक्त पाणी भरतो. फक्त पाणी भरतेत का? आता काय करायचं सांगतो तुम्हाला. आता ज्यांच्या घरी शेत आहे, ज्यांच्या घरी विहीर आहे, एक तर तुमचे वडील वगैरे भरत असतील पाणी किंवा तुम्ही गडी वगैरे लावला असेल, तर त्याला काय विचारायचं? त्या पंप मध्ये फक्त पाणीच भरतेत का? आता ही होमवर्क आहे सगळ्यांना. शेण व्हेरी करेक्ट. तर पाण्यामध्ये शेण मिक्स करते, पाण्यामध्ये सर, हे शेण मिक्स पंप- करते आणि त्याच्यानंतर ते भरतेतात. का बरं करतात तसं? कारण शेण मिक्स केल्यामुळं काय होतं? त्या पाण्याची डेन्सिटी वाढते. सोपं आहे. तुम्ही पाण्यामध्ये शेण मिक्स केलं की पाण्याची डेन्सिटी वाढली. आणि इथं आपण काय लिहिलंय? सक्शन क्रिएटेड डिपेंड्स ऑन डेन्सिटी ऑफ फ्लुइड विच इज रोटेटेड. म्हणजे तुम्ही त्या पाण्याची डेन्सिटी वाढवताय. पाण्याची डेन्सिटी वाढवल्यामुळं सक्शन वाढतं. सक्शन वाढल्यामुळं जास्त पाणी खेचलं जातं. गॉट इट? Okay, so Sir. today Yes, we sir. will stop here. Further this pump we will see in next lecture. Now your CC want to discuss very important issue with you all. तुमच्या CC ला तुमच्यासोबत फार महत्त्वाचा इश्यू डिस्कस करायचा आहे. त्याच्यासाठी आपण थांबतोय. Now I will hand over this to your CC. Thank you.